नमस्कार. 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या विचारांना समाजामध्ये सन्मान मिळावा, त्यांच्या कर्तृत्वाला समाजामध्ये आदर मिळावा आणि त्यांच्यावरचे अन्याय दूर व्हावेत या संकल्पनेतून हा दिवस साजरा केला जातो. परंतु स्त्रियांनीही लक्षात ठेवावे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवावा. इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये आपल्या कार्याने क्रांती घडवून आणलेल्या अनेक स्त्रियांची नावं आहेत. यामध्ये राजमाता जिजाबाई, पंडिता रमाबाई, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, बचेंद्री पाल, सरोजिनी नायडू, सिंधुताई सपकाळ अशी अजूनही अनेक नावं सांगता येतील. या स्त्रियांच्या कर्तृत्वाला माझं नमन. महिला दिनाच्या निमित्तानं एक सुभाषित सांगते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र एताः तु न पूज्यन्ते तत्राः सर्व क्रियाः अफलाः. म्हणजे काय, तर जिथे स्त्रियांचा मान सन्मान केला जातो तेथील सर्व कार्य व्यवस्थित पार पडतात, परंतु जिथे स्त्रियांचा अपमान केला जातो तेथील सर्व क्रिया या निष्फळ होतात. तर या सुभाषिताने आजच्या महिला दिनानिमित्त सर्व स्त्रियांना माझे शुभेच्छा.